गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता मी सकाळी तुळजापूरमध्ये आहे आणि आता नाश्ता वगैरे करून आम्ही अक्कलकोटला निघाले. पिऊ किती वेळा पोय गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. लागले सकाळी बस मध्ये खावायचं आहेस खावायला चायनीज अविरा पोहेन काय केलं सांग. पावडर म्हणजे काय वाटतं काय माहिती दहावेला पावडर डुकरी नाही ते त्यांच्या अड्ड्यावर आले ते रोजचे. सामानाची देखभाल. आलीस फोटो आता त्या पूर्ण तयारी आहेत बस मध्ये बसायच्या. आता आम्ही तुळजापूरमध्ये निघत आहे. समोरून तुम्हाला दिसत असेल सगळ्यांनी तयारीत राहा. बॅगा घ्या आणि दुसऱ्यांच्या पण घ्या आणि टाकण्यासाठी जरा मदत करा. फोटो काढते जाऊ. बाय बाय. खाली कशा वगैरे तुम्हाला काय बोलायचंय? जय. हा मला काय नाही बोलायचं. बोला की नाही आम्ही चाललो आता आम्ही कलकत्ता. बोला की साड्या कधी घालणार? आम्ही गाणी लावा आणि नाचू मग आपण. आपले बदले आई बोलते मिरवते गावरी हीच काय ग गोरी गोरी पोरीन मिरवते गावरी. हीच पोरी लाईन देते मला बंदरावरी. हीच पोरी लाईन देते मला बंदरावरी. या पोरीचा आयलाय कंटाला हिला बोंबेल नको लावाला. नखरा करून चांदणे राहतील चांदणे राहतील देवर कोण देव निजे ग कृष्ण देव निजे ग राधाबाई घरी देवा राधाबाई घरी देवा राधाबाईचे वतीन काय गरी तोडगे हम तेरा साधना छोडगे. नंतर आता आम्ही अक्कलकोट मध्ये पोहोचलोय. थोड्याच वेळेला दत्ता स्वामींच्या मठात जाणार होता मी. टाकूस तुम्हाला कंटिन्यू राहा. अजून आमच्या भेंड्या चालू आणि काही खपल्याच नाही. युट्यूबच्या ओनर इन
टोकरी जाम फॉर्मलाय. अक्कलकोटला आणि एवढे बसेस आल्यात बघा. जाम जाम गर्दी आहे. तर बघू किती लाईन लावायला लागते. आणि आम्ही आज दुपारचं जेवण पण इकडेच करणार आहे स्वामी समर्थांच्या मठात. स्वामींचा प्रसाद. आजीबाई गाणी बोलून झाली. हो झाली. 2 सिंगर आलेले आमच्याकडे. एवढी गर्दी आहे, एवढ्या गाड्या, परतून एवढ्या बसेस. सुट्टीच्या दिवशी आले. क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या तेव्हा. बघा किती गर्दी आहे. ओय अविरा, श्री स्वामी समर्थ. कधी येईल आमचा नंबर? अजून केवढी लाईन आहे. अर्धा 1 तास लागेल ना, पण फास्ट चाललंय. लाईनीच्या मध्ये घुसले. घेतलं तर पाल्यान बसलेलो. बाबा एवढी गर्दी. काय का दर्शन घेतलं का पाल्यान वटवृक्षाचं झाड. याच्या खाली स्वामी समर्थ प्रकट घालतो. एवढी गर्दी बाबा. कसा बनवतात डोसा? भाऊस बहिणी. किती फिरलो. आता शेवटी एक हॉटेल भेटले आम्हाला. तिथे आम्ही मागवला पुलाव. असलं तर बरं नाही तर नाही तर कालच्यासारखं चायनीज येवाचं. आता पुलाव मागवलाय. बघू कसं टेस्ट आहे. नंतर स्वामी समर्थांच्या मठात 2 तास लाईन आहे. म्हणून आम्हाला जाम भूक लागले. 4 तास का आम्हाला भूक लागले जाम. आम्ही आता इथे येऊन जेवतो. एवढा असतंय. तुम्ही गेस करून सांगा यो कितवीला आहे. कमेंट्स मध्ये सांगा. बघू आता टेस्ट कशी आहे. दिसायला तर चांगलं दिसतं. बरं लागते का रे? आ मस्त आहे ना. थोडंसं आता आम्ही चाललो पंढरपूर. आता आम्ही चाललो नेक्स्ट लोकेशन पंढरपूर. फायनली गाईज आम्ही पंढरपुरात पोचलोय. झोपूनच आले म्हणून काय दाखवलं नाही. पुढचं दाखवते आता. पहिले आम्ही फ्रेश होणार. रूमवर जाऊन साडी घालायचा विचार आहे. सुचत नाही आहे घालू का नको. पंढरपूरचा बाजार.
मडकी भारी आहे ना मडकी. मंदिर कवडी गर्दी आहे बाबा. अजून इथे पण जाते 5-6 तास लाईनीला. पंढरपूरला राहण्याची सोय काय माहिती, तुम्हाला दाखवते जाऊन. कोणतं मठ आहे. चंद्रभागा नदी. आता आम्ही लाईनीला लागणार आहे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी. बघू आता किती लाईन आहे. गाईज आम्ही आता दर्शनाला लाईनीला थांबलेत आणि आरती चालू आहे आतमध्ये. अजून 1 तास तरी लागेल लाईन सुटायला म्हणून आम्ही खाली बसलो. भाऊ गए आहेत. बघू आता कधी लाईन सुटते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आमचा पंढरपूरमध्ये 2nd डे आहे आणि आम्ही आता थोड्या वेळात नाश्ता वगैरे करून एकविरेला निघणार आहे. पण कालचं थोडंसं दाखवू नाही शकली कारण मोबाईलची चार्जिंग पण नव्हती आणि प्लस आम्ही जेवायला पण लेट झाला. जेवून आलो आणि लगेच झोपलो. जाम झोप आलेली. तर आता आम्ही सगळे रेडी आहेत. बघू आता कुठे जायचं आहे. कुठे जायचं आहे रामकृष्ण हरी. तर काय सकाळीचे 7:30 वाजलेत आणि ते आरती चालू आहे गजानन महाराजांच्या मठात आणि इथे आहे राम मंदिर आणि ते मठ आहे. कृष्ण होय. गुड मॉर्निंग. नाश्ता करायला बसल्यात. वडापाव. किती दिवसांनी वडापाव भेटलाय. पिऊ पक्के लवकर आल्या. पाव खपल्या वडापाव खावायला. जा जा बाय करा. बाय पाहिजे का बिर्याणी. रस्सम नको द्या. कवा बिर्याणी कवा बिर्याणी. इकडनं पंढरपूर मधून निघताय एकविरेला. अच्छा हे बॅगीचे कुठली का वर नाही आमची बॅग. आम्ही निघाल्यात आता पंढरपूरवरून एकविरेला. किती तास लागतील पोचायला? 8 तास मध्ये कारण आम्ही जेवायला थांबणार आहे म्हणून ट्रॅफिकवर डिपेंड करते किती वाजतील. गुड मॉर्निंग. त्याचे डोले बघा. स्माइल केल्यावर जिवाई बसले दोघ्या जणी काय गोष्टी करतात त्या बघू आता. राहता का मस्त वाटते ना. पाणी बघ एवढा 24 तास.
ते आजीचं सांग. आम्ही सुरुवातीला जेव्हा वारीला यायचो तेव्हा एवढं एक छोटंसं त्यांचं घर होतं आणि ही लोक आम्हाला इथे राहण्यासाठी आमची सोय करायची. आता त्यांनी एवढा मोठा बंगला बांधलेला आहे. हे आजी आहे ती आमची आणि यांचे बाबा आमची खूप सोय करायचे. आमच्या बाबांचं होतं हे ओळखीचे, त्यांनी आता पण आमची खूप सोय केली. आता त्यांनी आम्हाला इथे जेवण बनवण्यासाठी जागा दिली, पाणी वगैरे यांची सगळी सोय केलेली. ह्या आजी आहेत आणि या त्यांच्या सुनबाई आहेत. आम्ही जेवण दिलं आहे. आता आम्ही त्यांना जेवण दिलेलं आहे. नाही त्या सांगता जरा दहून ना कोंबड्याने टाकाला ना. आजी हाय करा. हाय 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 आधीच्या दोरीला मस्त आहे तुमचं घर. येऊ परत. या की परत या. हो इथे गोठा आहे, कोंबड्या बिजान. इथे ये दाखव ना. हे आहे त्यांचं पाणी पियायचं मडकं, काय बोलतात त्याला, रांजण. याच्यात पाणी साठवून ठेवतात, नंतर रोज धुवायचं. खोलायचं ना रे. खोलू नका ते. तुम्ही कधी खोलता ते? इथे कोंबड्या पण आहेत, पालून ठेवल्यात. आणि गाई आहे. दाखवते तुम्हाला. बोला. काय बोलू, बोल लवकर. जेवल्या का? जेवलो. काय बोल बोला आईशी. एक गाणं बोलून दाखव. काय आजीला गाणी. 600 रुपये तूप मागते देईन आजी. तूप नको. तूप नको. 600 रुपये 600 रुपये केले तर देईन नाही. मग कसं आहे? घ्या म्हणते त्यांना तर नको नको म्हणते. व्हिडिओ करते. मी तंबाखू खाते. जेवल्या का? तुम्ही जेवल्या का? हो. कोण आवाज? कुठे जायचं? शेत दाखवायला. हा 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 आले. मामी काय बोलायला? जेवल्या का? हो जेवली. मस्त जेवण केलेलं. काय काय होतं? डाळ भात भाजी भजी चटणी लोणचं. एक नंबर जेवण. मामा मामा काय बोलणार? आम्ही सध्या पिक्चरच्या टॉपिक वर डोंट एंग्री मी. येस. डोंट एंग्री मी. मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं बोलता हूँ वो तो मैं डेफिनेटली करता हूँ. मामी हाय. काय बोला? जेवलो. तुम्ही? कसं वाटलं जेवण? मस्त. मी बनवलेलं. थँक्यू. हा हे आपले मळ आहे. ऊसाचे मळे, कांदा लावलेला आहे आणि बरीचशी आपली जमीन इथे जवळजवळ 40 एकरच्या आसपास जमीन आहे. ओके, याच्यात सगळं पीक आपलं बारमाही पीक. तुम्हाला सगळं आपलंच आहे. सगळं आपलंच आहे. आपलंच आहे का? म्हणजे फक्त बंगला दिसते ना नजर, ते आपलं नाही, ते दुसऱ्याच आहे. जेवढी नजर जाईल तेवढं आपलं. आपलंच आहे. त्याला वावर बोलतात. हा. तुम्ही काही यांना असे गावठी शब्द शिकवून छोटे छोटे छोट्यांचे हे लसूण लावलाय. असं दुर्वा दुर्वा वाटते ना. लसूण आहे आणि त्याच्या लसूण. साईडला तो कांदा आहे. हे इकडे कांदा आहे. तिकडे तो मका आहे. हा. हे गहू आहे का? तो पुढचा गहू. हा शेताबद्दल. काकाला बोलवलं पाहिजे रे. नाही घेतली. आजीची घेतली. आजीला बोलवू. नाही घेतली. यांचे म्हणजे ऊस लागवडीच्या बाबतीत तुमच्याकडे जमीन किती आहे? 30 एकर आहे.
30 एकर आणखी दुसरी पण आहे म्हणजे हो दुसरी पण आहे फ्लोटिंगची. आणि आता सध्या काय लागवड करता ऊस ऊस मका गहू आणि तुमचं स्वतःच्या कमाईने बंगला बांधला. हो स्वतःच्या कमाईने बंगला. आणि पोरं काय करतात? पोरं एक डॉक्टर आहे MBBS 3 पोरं आहेत. एक मुलगा 2 मुलं आणि 1 मुलगी MBBSला. कुठे आहेत ते? सिंधुदुर्ग. तिकडेच आहेत सगळे? हो कणकवली. बाकी काय तुमच्या गुरांचा गाई म्हशी? हो गाई म्हशी कोंबड्या सगळा परिवार एकत्र? हो एकत्र. आई वडील भाऊ सुना सगळे एकत्र. सगळे एकत्र. गुन्हा 24 तास पाणी असते का? 24 तास पाणी. 24 तास पाणी भरपूर असते. पाणी भरपूर आहे. आणि बोरिंग आहे. बोरिंग आहे. त्यांची आमची पहिल्यापासून दोस्ती आहे बऱ्याच वर्षापासून. आम्ही वारीला पण इथेच येतात, वस्तीला जातात. आणि कधी वेळा प्रसंग आला पण इथे थांबतोच आम्ही. या रोडने गेले की आम्ही थांबतो. इथून आलो तरी थांबतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. वारीला येतात. वारीला काय सांगू. काय दिलं आपल्याला यांनी? छास बनवून दिला आणि पनीर दिला. पनीर घरातलं पनीर बनवून दिलं. आणि आम्हाला जेवण बनवायला जागा दिली जेवण बनवायला. आमच्या आजोबांची ओळख आहे. म्हणजे आमच्या मोठे बंगला बघा, त्यांच्या 3 पोरी डॉक्टर आहे. 3 पोरी डॉक्टर आहे. म्हणजे हा त्यांचा बंगला. शेती पण आहे ना बाजूला? शेती भरपूर आहे. त्याच्यामध्ये ती गहू लावतात, मका लावतात आणि कांदा लसूण लावतात. ऊस पण आहे ना? उत्पादन भरपूर आहे त्यांना. मी रेड घातले म्हणून ती वाटते मला. बघते चिलाच बघा. आम्ही आता निघणार आहेत. सामान न्यायला लावले. मालक आहेत त्या आजीचे. हे सगळं यांचं आहे. आपण जे 1000 रुपयाचे आणतो ते आहे बघा. असंच व्हॅल्यूच नाही त्याला. तेच तर जिप्सीची झाडं नाही. फुलली नाही तर नेली असते. घेता का आपण एक रोप घेतलं असतं. आपल्या इथे फुलणार नाही ती. हे नको कला. आळे चोरी करायची नाही. अजून पक्का इंटरव्ह्यू बोला तर तुझा. बोल. माय नेम इज. बोल. ह्याच्यावर टाकणार आहे, ग्रुपवर टाकणार आहे. युट्यूब डायरेक्ट युट्यूब. सांग. यो आहे आर्याच्या स्टँडर्ड मध्ये, आर्याच्या वर्गात. म्हणजे ए मध्ये आहे तू? डी मध्ये आहे. पण आर्याच्या जेवढा आहे 5वीला आहे. 5th स्टँडर्ड. आणि ही आहे. वरचे 2 वाजल्यात आणि आता आम्ही जेवून वगैरे पंढरपूर वरून एकविरेला निघाले. नेक्स्ट लोकेशन. तासानंतर आम्ही लोणावळ्यात पोचले. आता इथून अर्ध्या तासावर एकविरेला पोचू. आमची राहण्याची सोय. संध्याकाळचं जेवण करायला लावलंय. रातचं पापडच्या नंतर चिकन फ्राय.
इथं पोलं काढायला लावलंय. बकऱ्याचा रस्सा, मटणाचा, चिकन, सगळी कामं करायला लागली. क्या चस गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आमचा 3rd डे आहे एकविरेमध्ये आणि तुम्हाला दाखवते इथून आम्हाला डोंगर दिसते एकविरेचा. अजून अंघोळ नाही केले. काय बोलायचं आहे? आलो. गर्दी नाही आहे ना आज, मंगळवार असून पण. सगळी उद्या येतील. सायली दर्शन होऊन आम्ही खाली आलेत आणि आता बसलेत थोडा वेळ जेवून. आम्ही निघणार आहेत थोड्या वेळात घरी जायला. यो आहे वरदचा मोठा भाऊ ओम. बघ रा, तू कितवीला आहे? विद्या विकास नाही, इंग्लिश हाय स्कूल, स्टँडर्ड 8. किती नंबर चप्पल लागते? 14. कवडी मोठी आहे ती तुझे. 8वीचा माणूस काय घेतले सगळ्यांजवळशी. आता आम्ही चाललो घरी, बॅक टू होम.